आय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः। श्रीचारुतरु प्रशोभितवनिः मंसातिभारन्वहन् वाचा शम्बलिशम्बलीति वितरन् पीयूषवर्षं प्रभु निशेषं शमयन्नलर्कनृपतेः तापत्रयं लीलया तं दत्तं प्रणमे समस्तविदुषा येषां गुणानानिधि लीलान्दोलनलोलकङ्कणरणः झङ्कारचारुस्वरे गीते सुन्दर नूपुरे माणिक्यमालाकुले स्वीदन्मौलिकपोलभालफलके रङ्गेरणङ्गालसे नृत्याद्भिव्रजसुन्दरीभिरभितः कृष्णाव्रता पातुव गोविन्द गोविन्द हरे मुरारी गोविन्द गोविन्द मुकुन्द मूर्ति गोविन्द गोविन्द रथाङ्गपाणि गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति। जय जय दत्त दिगंबर बोल जय जय दत्त दिगंबर बोल जय हो वाह ताली वाजो सगळे जय जय दत्त दिगंबर बोल हरि बोल दत्त दिगंबर बोल जय जय दत्त दिगंबर बोल जय दत्त दिगंबर बोल जय जय दत्त दिगंबर बोल हरि बोल ताली 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 माय बाप जय हो वाह 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 ताली की सेवा करते हुए जय हो। बिहारी
यशा रातिनितंबिनीश्वसनतः प्रौढ प्रतापानलः ज्वाला कज्जल कालिमां कवलितं सूर्योल्कमे तन्नभः श्यामं कीर्ति तरंगिणी परिलसत् चंद्रोदबिन्दुद्विषाम् शुभ्रं भाति जगत्स्य दैत्यदलनं कृष्णो मया वर्णते। अतुल्य परमानंद अमृत सागर भगवान द्वारकानाथाच्या असीम कृपेने संपन्न होत असणारी ही अपुली श्रीमद कृष्ण कथा गेल्या 5 दिवसापासून पूर्णत्वाकडे जात असणारी ही आपली कृष्ण कथा आहे। काल त्या जगाच्या मालकाचा या ठिकाणी आपल्या कृष्ण कथेमध्ये विवाह संपन्न झाला। कुणासोबत? रुक्मिणी सोबत का सत्यभामे सोबत? आज सांग ना, हसू नको। कुणासोबत झाला सांग ना, तुलाच विचारतो आज कुणासोबत झाला? आग म्हणूनच तुला विचारतो, विवाह कुणासोबत झाला सांग। मला नाही माहिती। आग मला सांग की कृष्णाचं लग्न कुणासोबत झालं काल? वा वा वा, आजीसाठी टाळ्या वाजवा। वा काल रुक्मिणी सोबत भीमकाची कन्या, बरोबर आहे का नाही? आपल्याला कळलं पाहिजे। मी आजीला निमित्त करून तुम्हाला विचारतोय। तुम्हाला वाटतं आज्याला हुशार असतात, मागच्याला कळलं पाहिजे, माग लांबून आडून बघतात नुसते, बरोबर आहे का नाही? त्या जगाच्या मालकाचा काल विवाह झाला। द्वारकेमध्ये राहू लागलेला आहे तो काना समुद्राच्या काठावरती। पहा, भागवत एकादश स्कंदावरती जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांचाही उल्लेख केलेला आहे की माया मायंग वेश तरणी मणिगणो पाल्ल भारान तांगो मार्गे लरका त्रिताप त्रय उपशमयन शंबली शंबली ती सह्याद्र भद्र केलीर गलद मृतगिरा रमत स्वैरचारी। तिन्ही तापांचा नाश करणारा शंबली शंबली म्हणणारा त्या दत्तात्रय महाराजांचं वर्णन एकादश स्कंदामध्ये बोरीकरांनी, भास्कर भट्ट बोरीकरांनी केलं। म्हणून आज दत्तात्रय महाराजांचा गजर घेतला आपण। कुठं? काशीला स्नान करतात मनकर्णी घाटावरती। गोरक्षनाथांची जी शिकीन असणारी कोल्हापूरला भार्गव ऋषींची कन्या, तिच्याकडे भिक्षेसाठी जातात। आमच्या पांचाळेश्वरला भोजन करतात आणि माहूरगडला देवल ऋषीच्या विनंतीवरून तिथे निद्रेसाठी जातात। म्हणून तो गजर घेतला आपण। कृष्णनाथ द्वारकेमध्ये बसलेले असताना काल आपण पाहिलं त्या गोपिकांच्या एवढा विरह आहे देवासाठी। भक्ती जैसी यथा व्रज गोपिकाणाम, गोपिकांची भक्ती आपण पाहिली। नारदाला वाटलं हे असंच सर्व, मी तिन्ही लोकांमध्ये फिरतो ना, माझ्यासारखं कोणी भजन करत नाही, भक्ती करत नाही। एक दिवशी देवाने कृष्णनाथाने नाटक केलं, नारदा माझी छाती खूप दुखती रे। काय म्हणतात? माझी छाती खूप दुखते, काय करू भगवंता? जर माझा कोणी खरा भक्त असेल ना, जो भक्त असेल तो लेप लावण्यासाठी आपल्या पायाखालची माती देईल ना माझ्या छातीला लावायला, तर माझी छाती बरी होईल। पण जो कोणी पायाखालची रज माती देईल त्याचा प्राण जाईल। पहा, माझं काही खरं नाही आता, कृष्ण भगवंत म्हणतात। नारद सगळ्या गल्लीत फिरला द्वारकेमध्ये। अहो ऐका ना,
कृष्णनाथाची फार छाती दुखते, कोणी माती द्या ना. पण जो कोणी माती देईल ना त्याचा प्राण जाईल. कोणी म्हणायचं नाही माझे लहान आहेत बाळ अजून, कोणी म्हणायचं नाही आताच माझं लग्न झालंय, कोणीच माती द्यायला तयार नाही. पण अनेक गल्ल्यामध्ये फिरला फिरला पुन्हा भगवंताजवळ आला. भगवंता, कोणी माती द्यायला तयार नाही रे. देव नारदाकडे बघतात. अरे नारदा, कर ना काहीतरी, खूप माझी छाती दुखते रे, तू माझा भक्त आहे, कर ना माझ्यासाठी काहीतरी. नारद गोंधळून गेला, काय करावं. शेवटी भगवंत सांगतात, नारदा जमलं तर गोकुळामध्ये जा, तिथे कोणी जर माती दिली तर. नारद त्या क्षणी गोकुळाकडे निघाला. वेळ गेला, सकाळची प्रहर झाली होती आणि माझ्या गवळणी गोपिका त्या ठिकाणी यमुनेच्या काठावरती पाणी भरण्यासाठी आलेल्या होत्या. माऊल्यांनो, नारद पाहिलं, गोपिकांनो थांबा. आवाज दिल्याबरोबर उभा राहिल्या. काय म्हणता नारदा? अरे कृष्णनाथाची फार छाती दुखते हो, त्यांचा प्राण जाऊ पाहतोय. हा शब्द गोपिकांच्या कानावर पडल्याबरोबर गोपिका म्हणतात, आम्ही काय करावं? काहीच नाही. जो कोणी आपल्या पायाखालची रज माती त्या कृष्णनाथाच्या छातीला लावण्यासाठी देईल ना, भगवंताची छाती दुखता राहील हो, परंतु त्याचा प्राण जाईल. हा शब्द ऐकल्याबरोबर गोपिकांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता सांगितलं, नारदा, आमचा प्राण गेला तरी चालल रे, पण तो आमचा प्राण वल्लभे. पायाखालची माती घेतली आणि नारदाच्या हातात दिली. लक्षात घ्या, नारद त्या क्षणी ती माती घेऊन कृष्ण भगवंताजवळ आले. तो लेप लावण्यासाठी ती रज पायाखालची गोपिकांच्या दिली. भगवंताने ती माती घेतली आणि आपल्या कपाळावरती. देव म्हणतात, नारदा, माझी छाती आता दुखण्याची राहिली बघ. गोपिकांचा तर प्राणही नाही गेला. नारद म्हणतो, हे काय? देव हसायला लागले. नारदाला म्हणतात, नारदा, तू स्वतःला भक्त समजतोस ना, तूही तुझ्या पायाखालची माती देऊ शकत होता. सगळ्या गावात फिरायची काय गरज? देवाला हेच सांगायचंय की भक्ती जैशी यथा व्रज गोपिकानम. काल आपण पाहिलं की त्यांनी जी भक्ती केली ना, आम्हाला नाही करता येत. आम्ही तर देव जवळ असतो पण साऱ्या दुनिया शोधत असतो. आम्हाला कुठं करता येतं ते कर्म? नाही, आम्हाला करता येत. आम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, बाबा त्यावेळेस तर देव होता, चालता बोलता देव होता, आता कुठे देव आहे? आताही देव आहे, लक्षात घ्या. पण बोलवण्याची ताकद आपल्यात नाही, त्याला पाहण्याची भक्तीची ताकद आपल्यामध्ये नाही, म्हणून आपल्याला देव दिसत नाही. हे सगळं चालवतंय, हे सगळं चालतंय. सूर्य चालतो, माणसं चालतात, खायला प्यायला सगळं जग चालतंय. कुणामुळे चालतंय? सगळं चालवणारा तो आहे, लक्षात घ्या. आपण कोणीच नाही. क्षणामध्ये ते वृक्षाची पाने हाले जाची साता, 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 वृक्षाची हे पान हाले जाची सता, वृक्षाची हे पान हाले जाची सता, वृक्षाची हे पान हाले जाची सता, वृक्षाची हे पान हाले जाची सता. राहिली अहंता मग कोठे
झाले ज्याची सत्ता. लक्षात घ्या, त्यांनी जर ठरवलं ना, क्षणामध्ये हवा बंद होऊ शकते, श्वास थांबला जाऊ शकतो. आपल्या हातात काहीच नाही. लक्षात घ्या. म्हणून देव इथंही आहे, त्याच्या सत्तेने सगळं चालतं. बरोबर आहे की नाही बाबा? देव आहे म्हणून सगळं चालतं. मग देव दिसत नाही, पण त्या देवाचं शास्त्र हेच सन्निधान आहे, त्या वचनरूपी त्या गोविंदाचं. आजही देव आहे, कलियुगामध्ये नाही का? सूरदासाने भक्ती केली, देव घेण्यासाठी आला. सूरदासाचे भजन म्हणतो का नाही आम्ही? सूरदास रोज दिसत तर नव्हतं, पण त्या देवाला दृष्टी नसतानाही पाहायचा, भजन म्हणायचा. मंदिरामध्ये एका नदीच्या काठावरती रोज भजन म्हणायचं. लाला काना बाल वेशामध्ये सूरदासाजवळ आला, भाकरी घेऊन यायचा. रोज दोघं भजने म्हणायचे. एक दिवशी लाला काना म्हणतो, सूरदास चाललो मी वृंदावनला, चाललो बघ, यायचं का तुला? हो रे सूरदास, मलाही यायचं. माझ्या लालाचं माझं वृंदावन आहे ना, मला वृंदावन मध्ये यायचंय बघ. चल मी लवकर चाललो. एका खोल खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी सूरदास पडलेला आहे. सक्षम पडल्यानंतर निघता येत नाही, दिसत नाही. लाला कानाजवळ, चल सूरदास चल, गडबड आहे, मला निघायचंय, चालतो का? निघता येत नाही. कानाने हात दिला खड्ड्यामध्ये. जसा सूरदासाने देवाचा हात पकडला ना, एक वेगळा स्पर्श त्या दिवशी जाणवला होता सूरदासाला. हात पकडला. सूरदास म्हणतो, तू कोण आहेस? तू माझा काना आहेस ना? नाही नाही सूरदास, मी तुझा काना नाही, मी एक गोपाल आहे, तुला भाकरी नाही रे. खरं सांग ना, तू कोण आहेस? मला कळतो रे, मला माणसातला आणि देवाचा स्पर्श कळतो. तुझ्या हाताला मी पकडलं ना, तू माझा काना आहेस. मला माणसाचा स्पर्श नाही. नाही, कोण काना लाला मी ओळखत नाही, काना म्हणतो. मला माहित आहे सूरदास म्हणतो, मैया मोरी मै नाही माकन खायो, तुला खोटं बोलायची सवय, तू माझा काना आहेस. सूरदास म्हणतो. त्या क्षणी कानाने हात सोडला आणि लाला निघून जातो. लक्षात घ्या, खड्ड्यामध्ये सूरदास पडलेला आहे. सूरदास म्हणतो, या ठिकाणी एक दोहा आहे, हात छुड़ाए जात हो निर्बल जाने के मोहे, हृदय से जब जाओगे ना तो सबल जानूंगा तो. काय म्हणतो सूरदास की काना, मी आज आंधळा आहे म्हणून मला निर्बल सोडून तू गेलास ना, तर हृदय से जब जाओगे, माझ्या हृदयामधून तू जाऊन दाखव, मग तुला मी समजेल तू बलवान आहे, सबल आहेस. लक्षात घ्या, मी माझ्या गायनातून तुला मी इथं बोलवेल, जरी तू इथे नसला तरी. म्हणून असं म्हटलेलं आहे की यत्र गायंती मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारद. जिथे माझे भक्त गायन करतात ना, जिथे भजन चालतं ना, जिथे आरती चालते ना, मला जावं लागतं. लक्षात घ्या, पुन्हा देवाला यावं लागलं सूरदासाला घेण्यासाठी. मला सांगायचंय की आता इथे तुम्ही जर भजन केलं ना, आरत म्हणजे हृदयातून, आरती शब्दाचा अर्थ असा होतो की हृदयातून अर्थार्थी त्या भगवंताला जर आवाज दिला ना, तर देव आजही आल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या, म्हणून त्याला बोलवता आलं पाहिजे. आम्ही फक्त देवाला दोष देत असतो. आम्हाला फक्त सप्ताह करायचा कशासाठी करायचा? देव होण्यासाठी, पाहण्यासाठी डोक्यात नसतं. वार्षिक फक्त करायचा म्हणून करायचं. नाही केला तर आपल्यावर काहीतरी विघ्न येईल हेच डोक्यात असतं का नाही? 99% लोक भीतीने देवधर्म करतात. आपल्याला असं केलं तर असं होईल म्हणून गेलं पाहिजे. नारळ नाही फोडले तर देव कोपण. देव कधीच कोपत नाही. लक्षात घ्या.
तुम्हाला जर भक्ती करायची ना, देव होण्यासाठी केली पाहिजे. कर्म करायचंय ना, अर्जुनाला देव सांगतात की देव होण्यासाठी पाहिजे. तुम्ही जर संसाराच्या भीतीने जर करत असाल, तुम्हाला त्याचं फळ होईल पण देव होणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही एखाद्या स्थानावरती जाऊन नारळ जर बांधलं ना, तुमचे कामं होतील पण देव होणार नाही. तुम्हाला पैसे मिळेल पण देव होणार नाही, धन मिळेल पण देव होणार नाही. बस मला काहीच नको, माझ्या देवासाठी निर्हेतुक करायचं, अशी जर भावना असेल ना, तर तुम्हाला देव झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवद्गीता, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद्दे तति सिद्धये, की हजारातून, लाखोतून, करोडातून एखादाच माझ्याकडे भक्त येतो. लक्षात घ्या. माझ्या भावाला प्राप्त होणारा एखादाच. म्हणून गीतेमध्ये भगवान गोपाल कृष्णाने थोडं कर्माविषयी मी आज सांगणार आहे तुम्हाला. थोडं शास्त्रही कळलं पाहिजे. 4थ्या अध्यायामध्ये भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना कर्मणो हॅपी बुद्धव्यम बुद्धव्यम च विकर्मणा अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. अर्जुना कर्माची गती गहन आहे. कर्मामध्ये अकर्म असतं, अकर्मामध्ये विकर्म असतं. लक्षात घ्या. आणि विकर्मामध्ये अकर्म असतं. हे माणसा तुला कळत नाही. गीता सांगते, ज्यावेळेस आम्ही एखादं कर्म करत असतो ना, त्यावेळेस अकर्म घडत असतं. ज्यावेळेस आम्ही अकर्म करत असतो ना, त्यावेळेस विकर्म घडत असतं. हे आम्हाला कळत नाही. आम्ही फक्त दोष देत असतो. म्हणून कर्म किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे कर्म आहेत. 3 प्रकारचे. पहिलं कर्म, दुसरं अकर्म आणि तिसरं विकर्म. थोडं चिंतन लक्षात घ्या. किती? 3 प्रकारचे कर्म, अकर्म आणि विकर्म. कर्म शब्दाची व्याख्या करत असताना जे काही आपण करतो, खात असो, झाडत असो, चालत असो, जे काही शेती कर्म करत असतो त्याला कर्म म्हणतात. कुठलीही त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची अपेक्षा असते, फळाची अपेक्षा असते. असते की नाही? शेती करता काहीतरी मिळालं पाहिजे ही अपेक्षा असते. हे कर्म आहे तुमचं. जे बंधनात टाकतं ना त्याला कर्म म्हणतात. स्वामींच्या भाषेत म्हटलं ना, येत क्रियेते तत्कर्म, म्हणून कर्म. जे केल्या जातं प्रत्येक गोष्ट त्याला कर्म म्हणतात. फळाची इच्छा ठेवून जे केल्या जातं त्याला कर्म, सकाम कर्म म्हणतात. ह्याला कर्म म्हणतात. फळाची अपेक्षा ठेवून केल्या जातं. आता दुसरं काय? अकर्म आहे. अकर्म म्हणजे फळाची इच्छा न ठेवता केल्या जातं त्याला अकर्म म्हणतात. त्यालाच निष्काम कर्म म्हणतात. ते कर्म कसं आहे? बंधनातून मुक्त करणार आहे, म्हणून त्याला अकर्म म्हणतात. कर्म अकर्म कळलं तुम्हाला. तिसरं विकर्म आहे. विकर्म म्हणजे निषेध कर्म. कसं आहे? निषेध, जे शास्त्राने करायला नाही सांगितलं. एखाद्या प्राण्याची हिंसा करायला नाही सांगितली, आपण करतो. मांस खायला नाही सांगितलं, खातो. नॉनव्हेज खातो. ते काय? निषिद्ध कर्म आहे. त्याला विकर्म म्हणतात. आणि हे जे कर्म आहे हे नरकाला नेणार आहे. लक्षात घ्या. जे कर्म आहे ते बंधनात टाकणार आहे, अकर्म मुक्त करणार आहे, आणि विकर्म नरकाला नेणार आहे. अजूनही कळत नसेल तर बऱ्याच वेळा तुम्ही श्लोक ऐकतात गोपाल कृष्णाचा. आम्हाला कळत नाही काय म्हणतात गोपाल कृष्ण भगवंत. काय म्हणतात? मा कर्म फले तुरुर माते संगवस्त कर्मणी. कर्म करा पण फळाची मा फलेषु कदाचन. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म कर अर्जुना पण फळाची इच्छा करू नको. बऱ्याच वेळा ऐकलं असतं ना, पण ह्याला काय म्हणतात? अकर्म म्हणतात. फळाची इच्छा न करणं ह्याला अकर्म म्हणतात. अजून सरळ भाषेत सांगतो तुम्हाला. तुम्ही संसार करता. संसार केल्यानंतर माझ्या मुलाला खूप काही कमवायचं, बंगला बांधायचा, धन मिळालं पाहिजे, राब राब पळत राहायचं, हे तुमचं कर्म आहे. काय? फळाची इच्छा ठेवून केलं तुम्ही मुलासाठी, हे काय? कर्म आहे. आणि मुलगी असते,
बापाला मुलीविषयी कधी मनामध्ये वासना उत्पन्न होते का? तिच्याकडून काही मिळावं असं वाटतं का? तिला मोठं करायचं आणि कुणाच्या तरी आवडीत करायचं. इथं तुम्हाला कुठलीही इच्छा अपेक्षा नाही, ते अकर्म आहे. म्हणून माऊलींच्या भाषेमध्ये माऊलींनी इतकं समजावून सांगितले ओवी की आगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निराभिलाषी तैसे कर्मी आशिषी निष्काम. जशी आत्मजा म्हणजे कन्येविषयी जसा बाप निराभिलाष, कुठलीच अभिलाषा नसती मुलीविषयी, मोठी करतात तिला आणि दुसऱ्याच्या स्वाधीन करून देतात, कुठलीच इच्छा नाही, ते अकर्म आहे. असं कर्म अपेक्षित आहे देवाला. जसं मुलीला अपेक्षा नाही ना, असं कर्म करा. जैसे का वृक्ष किंवा वेली फळाची अपेक्षा, फळाला तर देतात आणि कोणीही घेऊन जातं. एखाद्या वृक्षाला फळ आल्यानंतर ते म्हणतं का माझे फळ का नेतात? कोणीही घेऊन जातं. फळाची अपेक्षा ठेवू नका. म्हणून कर्म, मुलाचं जसं स्वार्थ असतो तुमचा ते कर्म आहे, मुलीविषयी अकर्म आहे आणि विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म आहे. एखाद्याला मारणं प्रपंचासाठी हे निषिद्ध कर्म, हे विकर्म म्हणतात ह्याला. म्हणून अर्जुनाला भगवंत सांगतात जे काही तुम्ही करतात ना त्याच्यात कर्मामध्ये अकर्म आहे, अकर्मामध्ये विकर्म आहे, लक्षात घ्या. पुतना तर विकर्म करण्यासाठी आली, मारण्यासाठी आली, निषिद्ध कर्म करण्यासाठी, विकर्म करण्यासाठी आली. पण त्या ठिकाणी सत्कर्म घडलेलं आहे. आई बनून आली, भगवंताला दूध पाजलं, विकर्मामध्ये कर्म आहे बघा. कधी कधी तर चांगलं करायला जातो, देवावरती साधूवरती साखर ठेवली, मुंग्या लावल्या, चावल्या ना, त्याला कर्म करायला गेला, पण विकर्म घडलं. एखाद्या मुंग्या लागलेल्या समाधीस्थ असणाऱ्या संन्याशाच्या रागाने तुम्ही विकर्म केलं, चिवटी टाकली, त्या मुंग्या सगळ्या संन्याशाच्या अंगावर निघल्या, बाजूला झाल्या. सत्कर्म घडलं ना माणसं, हे आम्हाला कळत नाही. म्हणून आम्ही उगीच दोष देत असतो. भगवान सांगतात अर्जुनाला की उगाच द्वेष देण्या, कोणाला बोलण्यात काही अर्थ नाही, लक्षात घ्या. म्हणून कर्म कसं असतं, कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करई सो तस फल चाका. सूरदास म्हणतात जसं कर्म आहे ना त्या कर्मानुसार निष्पत्ती होत असतील. केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले त्याची भोगाले. हा केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. हरिमुखी गातार पाली चिंता, हरिमुखी गातार पाली चिंता, हरिमुखी गातार पाली चिंता, हरिमुखी गातार पाली चिंता. हे हरिमुखी गाता हर पाली चिंता, हरिमुखी गाता हर पाली चिंता, हरिमुखी गाता हर पाली चिंता, हरिमुखी गाता हर पाली चिंता. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐशी किती. जे कर्म केलं त्याचं कर्माचं फळ भोगावं लागतं, एवढं तर आपल्याला माहिती आहे की नाही. जसं कर्म केलं तसं फळ भोगावं लागतं. म्हणून तीन कर्म, कर्म अकर्म आणि विकर्म, तीन कर्म आहेत. पहिलं कर्म, या कर्मामध्ये तीन कर्म आहेत. परत तुम्ही म्हणते ना बाबा आज फार किचकट सांगायला लागले, पण थोडं पाहिजे मी ना, नुसत्याच गोष्टी कवर ऐकता, थोडं जाणून बी घेतलं पाहिजे शास्त्र. कर्माचेही तीन प्रकार आहेत, लक्षात घ्या.
कर्मामध्ये संचित कर्म, दुसरं क्रियामान कर्म आणि तिसरं प्रारब्ध कर्म. 3 कर्म आहेत. संचित म्हणजे अनेक जन्माचे जे आपण कर्म करतो ते कर्माचे गाठोडे एका गोडांमध्ये भरले आले आहेत, त्याला संचित कर्म म्हणतात. क्रियामान कर्म, जी क्रिया केली जाते त्याला क्रियामान कर्म म्हणतात. आणि प्रारब्ध जे पूर्ण होतं ते भोगावं लागतं. लक्षात तरी तुमच्या लक्षात येत नसेल तर बँक सगळ्याला माहिती आहे, बँकमध्ये आपले पैसे असतात का नाही? बँकमध्ये जे आपलं बॅलन्स जमा आहे त्याला संचित कर्म म्हणतात. बँकेतून पैसे आणून काही वस्तू आणल्या घरामध्ये त्याला क्रियामान कर्म म्हणतात. त्या वस्तू आणलेल्या खाल्ल्या त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. तरी मावल्यावर कळत जर नसेल तर तुमच्या घरामध्ये धान्य असतं, आहे ना घरामध्ये धान्य कोठीमध्ये, ते संचित कर्म आहे तुमचं. ते धान्य बाहेर काढून गिरणीमध्ये घेऊन जातात, त्याला दळतात, त्याचं पीठ तयार होतं. ते पीठ डब्यामध्ये आलं ते क्रियामान कर्म आहे. त्याची भाकर केली, तोंडात गेली, पोटात गेली, ते प्रारब्ध कर्म होतं. म्हणून कर्माचेही 3 प्रकार आहेत. अनंत जन्माचे गाठोडे पुण्याचे कर्म इथं माणूस भोगत असतो. लक्षात घ्या, जे मागचं सुख आलं ते सुखरूप संचित कर्म आहे. दुःख भोगत असाल तर ते दुःखरूप संचित कर्म आहे. हे भोगत असताना तुम्ही सप्त्यात येऊन बसलात का शेतामध्ये फवारा हाणताय की चोऱ्या करताय, हे क्रियामान कर्म आहे. तिकडे चोरी करत असताना एखादा चोर मारल्या गेला जागेवरती, प्रारब्ध झालं, पुन्हा त्या ग्वाडूनमध्ये जाऊन पडलं, ते संचित कर्म. लक्षात घ्या. म्हणून हे संचित क्रियामान प्रारब्ध झालं की पुन्हा तिकडे बँकेमध्ये पैसे साठतात. तसं कर्म संपत नाहीत. लक्षात घ्या. म्हणून कोण्या काळचं कोणचं कर्म आपण भोगतोय आपल्याला माहित नसतं. 242 लोक विमानामध्ये बसलेले आहेत. एक बाई वरडती, थांबा, बोर्डिंग पास मिळत नाही. अहो मला जायचंय ना, माझं विमान सुटायला लागलंय, विमान तर उडलेलं आहे. शिवाय देते, काय रे देवा. आणि 2 मिनिटामध्ये विमान कोसळलं. लक्षात घ्या. 241 लोक गुजरातमध्ये मेले विमानामध्ये होरपळून. त्यांना माहिती नव्हतं आपल्याला मरायचंय, आपलं कर्म कसं आहे. आणि आता म्हणते, बरं झालं देवा तू मला वाचलंस. तिचं कर्म असं आहे, त्यांचं मरण्याचं कर्म आहे. लक्षात घ्या. जिथे हॉस्टेल होतं ना तिथं शिक्षक लोक जेवत होते, त्यांना माहिती नव्हतं आम्हाला मरायचे खाता खाता, त्यांचंही कर्म वेगळं होतं. जिला तिकीट मिळालं नाही ती देवाला शिवाय देते. आणि एक म्हणतो की देवा मी वाचलो, एकटाच माणूस विमानाच्या बाहेर पडला, त्याचं कर्म वेगळं. कसं कर्म असेल? म्हणून कर्मणो हॅपी बुद्धव्यम बुद्धव्यम च विकर्मणा कर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. अर्जुना, कर्माची गती फार गहन आहे. कर्माची गती बाई लई गहन. आणि गीतेमध्ये बोले माझा श्रीकृष्ण भगवान, गहन अशी कर्माची गती. आम्हाला हे कळत नाही, आम्ही उगेच कोणालाही दोष देत असतो. बरोबर आहे का नाही? म्हणून या कथेमध्ये एक वेळेस कर्म कसं असतं मी तुम्हाला सांगतो. महाभारतातला प्रसंग आहे. एक वेळेस द्रौपदी मागच्या जन्मामध्ये कधीतरी एक वेळेस खेळत खेळत आपल्या मैत्रिणीसोबत सखीसोबत एका नदीवरती जाते. त्या ठिकाणी एक संन्याशी स्नान करत होता. स्नान करत असताना ही लहान होती, सोबत मैत्रिणी होत्या. पाहिलं कुणीतरी साधूबाबा स्नान करतोय, त्यांचे कपडे उचलले आणि एका झाडाच्या आडोंगी लपवून ठेवले. संन्याशाचं स्नान झालं. आता कपडे बदलायचेत, कपडे घालायचेत, कपडे दिसत नाहीत. पाहिलं इकडे पाय तिकडे पाय, कुठंच नाही. आणि जोराने त्याची धांदल उडाल्यानंतर द्रौपदी हसली त्याला पाहून. तो आवाज संन्याशाच्या कानावरती पडला आणि शाप दिला, ज्याने कोणी माझे वस्त्रहरण केला असेल, लपून ठेवले असतील, त्याचंही एक दिवस वस्त्रहरण होईल आणि सगळ्यांच्या समोर लज्जित व्हावा लागेल. इथं काय दिला? शाप दिला. लक्षात घ्या. हसण्याचं कर्म केलं फक्त द्रौपदीने, हसण्याचं शाप लागला. कथा पुढे जाते. अनेक जन्म निघून गेले. पुढच्या जन्मामध्ये बघा, कथा ऐकण्यासारखी. कर्म कसं असतं.
पुढच्या काही जन्मामध्ये हीच द्रौपदी आपल्या सखींसोबत पुन्हा एका वैदर्भ नावाच्या नदीवरती जाते. आता द्वापार युगामध्ये पांचाल नरेश त्यांची कन्या ही द्रौपदी सखींसोबत जाते. एक अंधाळा अंध ऋषी संन्यासी त्या नदीवरती स्नान करत होता. ऊन पडलेलं होतं, छान पाणी वाहत होतं नदीचं, वैदर्भ नदीचं. आणि खडकावरती अंधाळा असणारा संन्यासी स्नान करत असताना हवेची झुळूक येते आणि कमराची कोपीन असणारी लंगोट असणारे ते अंगवस्त्र ओढून जातं. आंघोळ झालेली बाहेर आला, शोधतोय माझं वस्त्र कुठे, कुठेच दिसत नाही. द्रौपदीने पाहिलं हा आंधळा आहे, मला दिसत नाही, याचं वस्त्र उडून गेलं. तिने कुठलाही विचार न करता भरजरीत असणारा शालू फाडला आणि त्याला ती लंगोट कोपीन लावण्यासाठी दिली. तो आंधळा ऋषी म्हणतो, बाळे अगं तू कोण आहेस? मी पांचाल कन्या द्रौपदी. अगं माझं हे वस्त्र नाहीये. नाही नाही बाबा, आपलंच आहे, असू द्या असू द्या. खुश झाला, खुश झाला. खुश झाल्यानंतर तिला आशीर्वचन दिलं. हे द्रौपदी, हे बाळे, या वस्त्राचे जेवढे आडवे आणि उभे धागे आहेत ना, ज्यावेळेस तुझ्यावर कधी विपत्ती येईल ना, या वस्त्राचे आडवे आणि उभे जेवढे धागे आहेत ना, तेवढे वस्त्र भगवंत तुला पुरविल. इथं आशीर्वचन दिलं. मागच्या जन्मामध्ये शाप लागला, ह्या जन्मामध्ये आशीर्वचन दिलं. इथंही सत्कर्म केलं, मागे असंत कर्म केलं. लक्षात घ्या. आता कथा पुढे जाते. इथंही कर्म केलं तिने, लक्षात घ्या. एक वेळेस नारद कृष्णनाथाकडे द्वारकेमध्ये जातो. भगवंता, अरे सुभद्रा तर तुझी धाकटी बहीण येणार आहे, आणि मग तू ती एवढी तुझी लाडकी नाही आणि द्रौपदी एवढी लाडकी कशी आहे?